नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवरती। आज आहे 24 एप्रिल। आज आपण रिलायन्स इंडस्ट्रीचा चार्ट बघणार आहोत। ठीक आहे, आता मोठ्या मोमेंट येतील असं जेव्हा मी हे बघत होतो चार्ट, तेव्हा तो मला अंदाज आला की मोमेंट येतील, त्यामुळे हा तुम्हाला शेअर करत आहे। तर बघू शकता आता रिलायन्स इंडस्ट्री 2024 म्हणजे 8 जुलै 2024 पासून हा शेअर खाली होता। ठीक आहे, इथे ह्या रेंजला त्यांनी स्प्लिट केलं, ते खाली जर बघितलं तर स्प्लिट 2 केलेला होता। ठीक आहे, आता तुम्हाला जर मुवमेंट बघितल्या तर हा रेजिस्टन्स लेवल आता काय कॉमन आहे। ठीक आहे, बघा जरा व्यवस्थित बघा मित्रांनो। आता इथं तुम्हाला हेड अँड शोल्डर पॅटर्न दिसेल, इथनं मार्केट खाली आलं। ठीक आहे, शार्प मुवमेंट झालं बघा, आणि हा मुवमेंट स्लो झाले सगळा। ठीक आहे, तर तुम्हाला इथं सपोर्ट रेजिस्टन्स आखून घ्या, बरोबर आहे। हां, आता आखलं बघा। तर जरा व्यवस्थित जर बघितला मित्रांनो, तर इथं तुम्हाला बायर दिसतील, म्हणजे बायर म्हणजे इथं फुल लोक आलेले तर दिसतील, त्यामुळं तुम्ही बघू शकता। आता हे जर याचा हाय ब्रेक केला तर आज मुवमेंट जाईल, किंवा हे जास्तीत जास्त ह्या रेंजला येईल। इथनं खेळत करून तुम्हाला ह्या रेंजला आता जर व्यवस्थित बघितला, हां ह्या मुवमेंटला दिसेल बघा, इथे तुम्हाला ह्या रेंजला येताना दिसेल, बरोबर आहे। माझ्या म्हणण्यानुसार तुम्हाला हा स्टॉक ह्या रेंजला येताना दिसेल काही वेळ दिवसात, त्यामुळे निफ्टी 24,000-25,000 क्रॉस करेल। ठीक आहे, बघू आता येणार का। स्टॉप लॉस लावलं तर इथं आणि इथं घेऊ शकता। फक्त ॲनालिसिस करा, बघा, वॉच करा, तुमचा अभ्यास स्वतः करा, आणि तुम्ही हा स्टॉक घेण्याचा प्रयत्न म्हणजे तुमच्या पूर्ण विचारून घ्या। धन्यवाद।